ऑफिसला जाण्यासाठी मेकअप करणं म्हणजे एक मोठा प्रोजेक्ट असतो. आता ऑफिसचं काम एकीकडे आणि मेकअप दुसरीकडे. ते पण असं की एकदम परफेक्ट दिसायला हवं. चला तर होऊया एकदम हटके पद्धतीने रेडी. नमस्कार मंडळी, मी माधवी जाधव स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मी माधवी जाधव दर सोमवारी आणि शुक्रवारी घेऊन येत असते नवीन नवीन मेकअप, स्किन केअर, फॅशनवरती व्हिडिओज. तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला करून घ्यायचं फेस वॉश. आणि इथं माझा फेस वॉश झाला आहे आणि आता मी यूज करत आहे मॉइश्चरायझर. आता संपूर्ण चेहऱ्याला आपल्याला नीट व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. हो, ऑफिसचं काम कितीही करावं लागलं तरी चेहरा मुलायम दिसायला पाहिजे, नाहीतर सुकलेली भाजी वाटायला नको ना. म्हणून संपूर्ण चेहऱ्याला नीट व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्या आणि छान प्रकारे त्याला स्प्रेड करून घ्या. आता यूज करायचंय सनस्क्रीन. आता सनस्क्रीन तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे, कारण की उन्हात बाहेर गेल्यावर चेहरा तंदुरी रोटीसारखा भाजलेला दिसायला नको. तसेही तुम्ही ऑफिसमध्ये चमकणार असलात पण त्वचेचं काय, म्हणून संपूर्ण चेहऱ्याला सनस्क्रीन लावून घ्यायचं जेव्हा पण कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा. इथे मी स्विस ब्युटीचं कन्सिलर पॅलेट यूज करत आहे. डोळ्यांखाली जे काही डार्क सर्कल्स असतील, हो, कारण तुम्ही रात्रीचं जागरण करून ऑफिसचं जे काम केलंय असं कुणालाच कळायला नको, म्हणून डोळ्यांभोवती जे काही डार्क सर्कल्स असतील, टॅन असेल किंवा जिथे जिथे तुम्हाला डार्क ब्लेमिशेस असेल तिथे आपल्याला कन्सिलरनी ते हाईड करून घ्यायचं आहे आणि बोटांच्या मदतीने ते ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. आता यूज करत आहे ओरिफ्लेमचं फाउंडेशन. आता फाउंडेशन अगदी थोडं लावा, कारण की असं वाटायला पाहिजे की ऑफिसचं सगळं ताण तुम्ही फाउंडेशन खाली लपवलं आहे. म्हणजे बॉसला दिसायला नको की रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही नेटफ्लिक्स बघत होता. चेहरा असा दिसायला पाहिजे जणू तुम्ही शांतपैकी 8 तासाची झोप घेतली आहे. म्हणून संपूर्ण चेहऱ्याला फाउंडेशन नीट व्यवस्थित लावा आणि छान प्रकारे त्याला ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंडिंग करून घ्या. आणि हो, डोळ्यांभोवती पण आपल्याला छान प्रकारे ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. किती सुंदर दिसतीये मी. आता ब्लेंडरनी मानेखाली पण आपल्याला फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. आता लॅक्मीची इथं पावडर यूज करत आहे. पावडर अगदी थोडी लावा जेणेकरून चेहरा फ्रेश दिसायला पाहिजे, पण इतकं चमकू नका की सगळ्यांना वाटेल की तुम्ही ऑफिसच्या लाईट सोबत स्पर्धा करताय. चेहरा मॅट आणि एकदम प्रोफेशनल वाटला पाहिजे. आणि आता आय शॅडो घेत आहे मी. तर आय शॅडो पॅलेट घेतला आहे, त्यातला ब्राऊन शेड घेतला आहे आणि डोळ्यांभोवती छान प्रकारे बोटांच्या मदतीने ब्लेंड करून घेत आहे. म्हणजे नॅचरल लुक दिसायला पाहिजे आणि भूत वाटायला नको आपण ऑफिसमध्ये, म्हणून छान प्रकारे ब्राऊन शेड घ्यायचा आहे आणि ब्लेंड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. आता काजल आणि आयलायनर आपण वापरणार तर आहोतच, पण लक्षात ठेवा डोळ्यांचा मेकअप असा करा की बॉसला एक नजर टाकूनच मी कामात आहे असं समजून जावं. म्हणून डोळ्यांचा मेकअप अगदी सुंदर करा. आयलायनर एक नंबर लावा. आता शेवटी आपल्याला स्विस ब्युटीची लिपस्टिक लावायची आहे, पण रंग असा लावा की ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये सगळं लक्ष तुमच्याकडे वळलं पाहिजे. म्हणजे कामामुळे नाही, पण तुमच्या लिपस्टिकमुळे. सो आता तयार कसं व्हायचं आपण हे ऑफिससाठी ते आपण हे शिकलो आहोत. सो दिसायला एकदम झकास पण काम करायला आपण सज्ज व्हावं. तर हसत खेळत ऑफिसचा मेकअप आपण कसं करायला आपण हा बघितला आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता